कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील गैरकारभाराचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत। उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना थेट खाजगी लॅबमधून रक्त चाचणी करून आणण्यास सांगितले जात आहे। शिवाय औषधे आणि इतर साहित्य देखील बाहेरूनच आणावे लागत आहे। त्यामुळे महापालिकेच्या मोफत वैद्यकीय सेवेचा येथे बोजवारा उडाला आहे। रुग्णांच्या नातेवाईकांनीच येथील गैरकारभाराची पोलखोल केली आहे। रुग्णालयात लॅब असताना देखील बाहेरील खाजगी लॅबचे कर्मचारी रक्त चाचणीसाठी 1500 रुपये घेत आहेत। त्यामुळे रुग्णालयातील लॅब कोणासाठी आहे असा सवालही उपस्थित होत आहे। रक्त तपासायला लागणार तुम्हाला, रक्त तपास लागणार ते 1400 रुपये खर्च येणार। 1450 सांगितले मी डॉक्टरने पाठवलेले का ते वैयक्तिक आलते? इथला स्टॉप आहे का नाही? तो नाही, इथला स्टॉप नाही। तो आपलं रक्त तपासासाठी कोण आलं? किती पैसे घेतले तुमचे? डॉक्टरने सांगितले का ते डायरेक्ट आलते? तिने स्वतः सांगितले की डॉक्टरने लिहून दिले आणि तुम्ही 1400 रुपये 1500 म्हणून ते। याशिवाय साधे सिरिंज, स्काल्प, औषधे आणि अनावश्यक साहित्य देखील रुग्णांना बाहेरूनच आणण्यास सांगितले जात आहे। त्यामुळे रुग्णालयातील औषधांचा साठा कोठे जातो हे गौड बंगालच आहे। महानगरपालिका आरोग्य विभागाकडून मोफत सेवेच्या नावाखाली रुग्णांना लुटले जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आपलं डेंग्यू टेस्टसाठी आपल्याकडे किती रुपये घेतले? 500 रुपये। इथला स्टॉप होता का? नाही, खाजगी होती। पैसे तुम्ही ऑनलाईन केले की कॅश दिले? ऑनलाईन। तुम्हाला लॅब रिपोर्टसाठी पैसे किती दिले तुम्ही? 1500। डॉक्टरने सांगितले का? डॉक्टरने पाठवलं। त्यांना पाठवलेलं ते व्यक्ती डॉक्टर होता का स्टॉप होता? त्यांना तुम्ही 1500 रुपये दिले। या प्रकरणी रुग्णांकडून आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून तक्रारी वाढल्याने पत्रकार असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी संबंधितावर तात्काळ कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे। लॅबोरेटरी टेस्टचं आहे, तर मगाशी मी आपल्याला सांगितलं की जे आपल्याला नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत 44 प्रकारच्या तपासण्या मोफत होतात। त्यांचा टायमिंग जो आहे तो 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत आहे। ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी ते अवेलेबल होत नाही किंवा आपले लॅबसुद्धा अवेलेबल होत नाही आहे। तर 3 तारखेला डॉक्टरांनी बाहेरचं औषध देऊन दिलं अशी किंवा लॅबोरेटरी टेस्ट करायला लावल्यात अशी तक्रार होती। त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता, पण आम्ही आमच्या स्तरावर पण ते बघतो की ज्या काही तपासणी करायला लावल्यात ते खरंच इमर्जन्सी होती का, इमर्जन्सी न होते आणि डॉक्टरने करायला लावलं असं काही निदर्शनास आल्यास आम्ही त्यांच्यावर पुढील दंडात्मक कारवाई प्रस्तावित करणार आहे। दुसरा जो विषय जेवणाचा आहे, गरोदर मातांचा जेवणाचा विषय आहे, तर क्वालिटी चांगली येत नसल्याबद्दल आमच्याकडे सुद्धा लेखी स्वरूपाच्या तक्रारी दोन्ही हॉस्पिटलकडून प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही संबंधित ठेकेदार एजन्सी यांना नोटीस दिलेली आहे, त्यांचं उत्तरही आलेलं आहे। पुन्हा तक्रारी आलेल्या आहेत तर त्यांच्यावर पुढील दंडात्मक कार्यवाही अनामत रक्कम त्यांची जमा करून नवीन टेंडर प्रक्रिया करण्यासाठी मी ते प्रस्तावित करतो। तिसरा जो मुद्दा आहे की नर्सिंग स्टाफ थोडंसं असभ्य वागतात, गरीब रुग्ण असतात तर त्यांच्याशी ते व्यवस्थित वागणूक करत नाही। तर या संदर्भात तिथल्या प्रशासन वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत। त्यांचं उत्तर आणि तिथल्या प्रशासन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यावर जो काही अभिप्राय येईल त्यानुसार आम्ही ते निश्चितच त्यांच्यावर चुकीचं घडलं असेल तर कार्यवाही करणारच आहेत। आणि शेवटचा जो मुद्दा आपण म्हटला आहे की बिल जो विषय आहे तो नियमानुसार अतिशय कमी रेटमध्येच आहे, परंतु ते डिस्चार्जच्या दिवशी सर्वसाधारणपणे घेतले जाते। तसं ॲडमिशन केल्या वेळेस जर का कोणतं विभाग जर का डिमांड करत असेल पैसे जमा करा म्हणून तर आम्ही निश्चितच त्यांच्यावर कारवाई करू। वेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।